मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जानेवारी 2023च्या चालू घडामोडी जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेला विचारला जाऊ शकते असे मी भाग 4 मध्ये 72 MCQ प्रश्न आणलेले आहेत. तर चला मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. चालू घडामोडी 27 जानेवारी 2023. प्रश्न क्रमांक 1. यावर्षी किती पद्य पुरस्कार जाहीर झाले? ऑप्शन ए 109, ऑप्शन बी 106, ऑप्शन सी 108, ऑप्शन डी 110. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 106. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. जाकीर हुसेन यांना कोणत्या क्षेत्रात पद्मविभूषण पुरस्कार मिळाला? ऑप्शन ए कला, ऑप्शन बी विज्ञान, ऑप्शन सी साहित्य, ऑप्शन डी राजकारण. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कला. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. पद्म पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्ती आहे? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 12. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 12. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. कुमार मंगलम बिर्ला यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन ए पद्मश्री, ऑप्शन बी पद्मविभूषण, ऑप्शन सी पद्मभूषण, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पद्मभूषण. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. पद्मभूषण पुरस्कार 2023 जाहीर झालेल्या सुमन कल्याणपूरकर कोण आहे? ऑप्शन ए गायिका, ऑप्शन बी अभिनेत्री, ऑप्शन सी सामाजिक कार्यकर्त्या, ऑप्शन डी तबला वादक. याचा आन्सर आहे ऑप्शन ए गायिका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. प्रभाकर मांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला ते कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी पंजाब. याचा आन्सर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. ICC 2022 सर्वोत्तम T20 खेळाडू कोण ठरला? ऑप्शन ए ईशान किशन, ऑप्शन बी सूर्यकुमार यादव, ऑप्शन सी रशीद खान, ऑप्शन डी सॅम करन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी सूर्यकुमार यादव. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. ICCने जाहीर केलेल्या एकदिवसीय गोलंदाजीमध्ये कोणी अव्वल क्रमांक पटकावला? ऑप्शन ए उमरान मलिक, ऑप्शन बी भुवनेश्वर कुमार, ऑप्शन सी मोहम्मद सिराज, ऑप्शन डी हार्दिक पांड्या. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मोहम्मद सिराज. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. मुलायम सिंग यादव यांना कोणत्या क्षेत्रात पद्मविभूषण पुरस्कार मिळाला? ऑप्शन ए राजकारण, ऑप्शन बी कला, ऑप्शन सी साहित्य, ऑप्शन डी विज्ञान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए राजकारण. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. ICC 2022 सर्वोत्तम फलंदाज कोण ठरला? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी विराट कोहली, ऑप्शन सी बाबर आझम, ऑप्शन डी डेव्हिड वॉर्नर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बाबर आझम. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. ICC 2022 सर्वोत्तम उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ऑप्शन ए झुलन गोस्वामी, ऑप्शन बी रेणुका सिंग, ऑप्शन सी स्मृती मानधना, ऑप्शन डी शेफाली वर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रेणुका सिंग. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. महिला IPL लिलावामध्ये कोणता संघ सर्वात महागडा ठरला? ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी अहमदाबाद, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अहमदाबाद. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. सुप्रीम कोर्ट आता किती भाषेमध्ये निकाल देणार आहे? ऑप्शन ए 22, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 24, ऑप्शन डी 25. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 22. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. सुधा मूर्ती यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला? ऑप्शन ए भारतरत्न, ऑप्शन बी पद्मभूषण, ऑप्शन सी पद्मश्री, ऑप्शन डी पद्मविभूषण. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पद्मभूषण. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. बाळकृष्ण दोशी यांना कोणत्या क्षेत्रात पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला? ऑप्शन ए कला, ऑप्शन बी साहित्य, ऑप्शन सी वास्तु विशारद, ऑप्शन डी विज्ञान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी वास्तु विशारद. त्यानंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 28 जानेवारी 2023. प्रश्न क्रमांक 16. यावर्षी NCC आपल्या स्थापनेचे कितवे वर्ष साजरे करत आहे? ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 75, ऑप्शन सी 80, ऑप्शन डी 60. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 75. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. NCCच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान किती रुपयाचे नाणे जारी करणार आहे? ऑप्शन ए 75, ऑप्शन बी 100, ऑप्शन सी 50, ऑप्शन डी 65. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 75.
नंतरचा प्रश्न क्रमांक 18. भारताने 12 चिते आयात करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? ऑप्शन ए नमिबिया, ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी नेपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. NCCच्या 75व्या वर्षानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाची थीम काय आहे? ऑप्शन ए एक भारत उदय भारत, ऑप्शन बी हमारा भारत, ऑप्शन सी एक भारत श्रेष्ठ भारत, ऑप्शन डी हमारा भारत प्यारा भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन सी एक भारत श्रेष्ठ भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. भारत दक्षिण आफ्रिकेतून किती चिते आयात करणार आहे? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 13, ऑप्शन डी 11. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 12. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 21. जगात सर्वाधिक चिते कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी नामिबिया, ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन डी दक्षिण कोरिया. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नामिबिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 22. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका डावात 2 बळी आणि अर्धशतक करणारा कोण चौथा भारतीय खेळाडू ठरला? ऑप्शन ए अक्षर पटेल, ऑप्शन बी कुलदीप यादव, ऑप्शन सी शिवम मावी, ऑप्शन डी वॉशिंग्टन सुंदर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी वॉशिंग्टन सुंदर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 23. अदानी समूहाने फसवणूक केल्याचा आरोप करणारी हिडेनबर्ग रिसर्च कंपनी कोणत्या देशाची आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 24. जगात सध्या चित्यांची संख्या किती आहे? ऑप्शन ए 7,000, ऑप्शन बी 5,000, ऑप्शन सी 6,500, ऑप्शन डी 8,000. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 7,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. कोणते राज्य सरकार इतर मागासवर्गीयसाठी घरकुल योजना आणणार आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 26. कोणती कोविड लस ही नाकाद्वारे दिली जाणारी जगातील पहिली लस आहे? ऑप्शन ए इन्कोवॅक, ऑप्शन बी कावासिन, ऑप्शन सी कोविडशिल्ड, ऑप्शन डी झायोकोडिन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इन्कोवॅक्स. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्राने घोषित केलेल्या OBC साठीच्या घरकुल योजनेला कोणाचे नाव देण्यात येणार आहे? ऑप्शन ए राजमाता जिजाऊ, ऑप्शन बी रमाबाई आंबेडकर, ऑप्शन सी सावित्रीबाई फुले, ऑप्शन डी अहिल्यादेवी होळकर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सावित्रीबाई फुले. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 28. आंतरराष्ट्रीय हॉलोकॉस्ट स्मरण दिवस कोणता दिवस साजरा करतात? ऑप्शन ए 25 जानेवारी, ऑप्शन बी 24 जानेवारी, ऑप्शन सी 22 जानेवारी, ऑप्शन डी 27 जानेवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 27 जानेवारी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 29. ICC 2022च्या कसोटी क्रिकेट ऑफ द इयर कोण ठरला? ऑप्शन ए बेन स्टोक, ऑप्शन बी विराट कोहली, ऑप्शन सी डेव्हिड वॉर्नर, ऑप्शन डी स्टीव्ह स्मिथ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बेन स्टोक. नंतरचा प्रश्न क्रमांक 30. आदर्श ट्रेन रेल्वे प्रोफाईल कोणी लॉन्च केले? ऑप्शन ए भारतीय नौदल, ऑप्शन बी भारतीय रेल्वे, ऑप्शन सी अमेरिकन रेल्वे, ऑप्शन डी गृह मंत्रालय. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारतीय रेल्वे. त्यानंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 30 जानेवारी 2023. प्रश्न क्रमांक 31. 19 वर्षाखालील महिला T20 क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकला? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 32. 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी न्यूझीलंड, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी इंग्लंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 33. 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषक कोणत्या देशात पार पडला? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन डी पाकिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 34. हॉकी विश्वचषक 2023 कोणी जिंकला? ऑप्शन ए जर्मनी, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन ए जर्मनी. नंतरचा प्रश्न क्रमांक 35. हॉकी विश्वचषक 2023 उपविजेता कोणता संघ ठरला? ऑप्शन ए इंडोनेशिया, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी
बेल्जियम, ऑप्शन डी जपान, याचा आन्सर आहे ऑप्शन सी बेल्जियम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 36, हॉकी विश्वचषक 2023 जर्मनीचे कितवे विजेतेपद ठरले? ऑप्शन ए दुसरे, ऑप्शन बी तिसरे, ऑप्शन सी पहिले, ऑप्शन डी चौथे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी तिसरे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 37, 19 वर्षाखालील महिला क्रिकेट T20 विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्या? ऑप्शन ए शेफाली वर्मा, ऑप्शन बी श्वेता शेरावत, ऑप्शन सी मॅगी क्लार्क, ऑप्शन डी रेणुका सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन बी श्वेता शेरावत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 38, 19 वर्षाखालील महिला क्रिकेट T20 विश्वचषकामध्ये सर्वाधिक बळी कोणी घेतले? ऑप्शन ए मॅगी क्लार्क, ऑप्शन बी इमान फातिमा, ऑप्शन सी शेफाली वर्मा, ऑप्शन डी श्वेता शेरावत. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मॅगी क्लार्क. नंतरचा प्रश्न क्रमांक 39, ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँड स्लॅम 2023 कोणी जिंकला? ऑप्शन ए राफेल नादाला, ऑप्शन बी नोवाक जोकोविच, ऑप्शन सी रॉजर फेडरर, ऑप्शन डी सेरेना विल्यम. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नोवाक जोकोविच. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 40, नोवाक जोकोविचने कितवे ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँड स्लॅम जिंकले? ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 9. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 10. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 41, 22 ग्रँड स्लॅम जिंकून नोवाक जोकोविचने कोणाची बरोबरी केली? ऑप्शन ए राफेल नादाल, ऑप्शन बी रॉजर फेडरर, ऑप्शन सी रॉय एमर्सन, ऑप्शन डी सेरेना विल्यम. याचा आन्सर आहे ऑप्शन ए राफेल नादाल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 42, नोवाक जोकोविच कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ऑप्शन ए सर्बिया, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सर्बिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 43, नोवाक जोकोविचने एकूण किती ग्रँड स्लॅम जिंकले आहे? ऑप्शन ए 23, ऑप्शन बी 20, ऑप्शन सी 21, ऑप्शन डी 22. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 22. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 44, ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा 2023 मध्ये महिला दुहेरीच्या विजेत्या सिनिया कोवा क्रेजिस्कोवा कोणत्या देशाकडून खेळतात? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चेक प्रजासत्ताक, ऑप्शन सी सर्बिया, ऑप्शन डी स्पेन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी चेक प्रजासत्ताक. नंतरचा प्रश्न क्रमांक 45, नोवाक जोकोविचने हार्ड कोर्टवर सलग कितवा विजय मिळवला? ऑप्शन ए 22, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 28, ऑप्शन डी 26. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 28. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 46, 19 वर्षाखालील महिला क्रिकेट T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची कर्णधार कोण होती? ऑप्शन ए शेफाली वर्मा, ऑप्शन बी रेणुका सिंग, ऑप्शन सी श्वेता शेरावत, ऑप्शन डी इमान फातिमा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए शेफाली वर्मा. नंतरचा प्रश्न क्रमांक 47, जनस्थान पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए आशा बगे, ऑप्शन बी नाना पाटेकर, ऑप्शन सी नरेंद्र चपळगावकर, ऑप्शन डी हेमंत टकले. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आशा बगे. नंतरचा प्रश्न क्रमांक 48, जनस्थान पुरस्कार कोणाकडून दिला जातो? ऑप्शन ए यशवंत प्रतिष्ठान, ऑप्शन बी कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ऑप्शन सी महाराष्ट्र शासन, ऑप्शन डी भारत सरकार. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कुसुमाग्रज प्रतिष्ठान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 49, राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नवीन नाव काय आहे? ऑप्शन ए भारत उद्यान, ऑप्शन बी अमृत उद्यान, ऑप्शन सी राष्ट्रपती उद्यान, ऑप्शन डी राम उद्यान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमृत उद्यान. नंतरचा प्रश्न क्रमांक 50, ऑस्ट्रेलिया महिला एकेरी ग्रँड स्लॅम कोणी जिंकले? ऑप्शन ए सानिया मिर्झा, ऑप्शन बी अरिना सबालेंका, ऑप्शन सी ज्वाला गुट्टा, ऑप्शन डी सायना नेहवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अरिना सबालेंका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 51, अरिना सबालेंका कोणत्या देशाची आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी बेलारूस. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बेलारूस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 52, जनस्थान पुरस्कार किती वर्षांनी दिला जातो? ऑप्शन ए 3 वर्ष, ऑप्शन बी 1 वर्ष, ऑप्शन सी 2 वर्ष, ऑप्शन डी 4 वर्ष. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 53, जनस्थान पुरस्कार विजेत्याला किती रक्कम दिली जाते? ऑप्शन ए 2 लाख, ऑप्शन बी 1 लाख, ऑप्शन सी 4 लाख, ऑप्शन डी 5 लाख. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2 लाख.
त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 54. सुखोई 13 आणि मिराज 2000 या लढाऊ विमानाचा कोठे अपघात झाला? ऑप्शन ए जबलपूर, ऑप्शन बी भोपाळ, ऑप्शन सी मुरेना, ऑप्शन डी ग्वालियर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मुरेना. नंतरचा प्रश्न क्रमांक 55. कोणत्या राज्याच्या एनसीसी संचालनालयाने देशात प्रथम क्रमांक पटकाविला? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 56. सानिया मिर्झाची शेवटची टेनिस स्पर्धा कोणती ठरली? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया ग्रँडस्लॅम, ऑप्शन बी अमेरिका ग्रँडस्लॅम, ऑप्शन सी फ्रेंच टेनिस स्पर्धा, ऑप्शन डी विम्बल्डन स्पर्धा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया ग्रँडस्लॅम. नंतरचा प्रश्न क्रमांक 57. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेमध्ये अरिना सबालेंकाने कोणाचा पराभव केला? ऑप्शन ए एलिना रायाबाकिना, ऑप्शन बी सानिया मिर्झा, ऑप्शन सी सरेना विल्यम, ऑप्शन डी पी सिंधू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए एलिना रायाबाकिना. त्यानंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 31 जानेवारी 2023. प्रश्न क्रमांक 58. प्रजासत्ताक दिनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला कितवा क्रमांक मिळाला? ऑप्शन ए प्रथम, ऑप्शन बी द्वितीय, ऑप्शन सी तृतीय, ऑप्शन डी चौथा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी द्वितीय. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 59. प्रजासत्ताक दिनी सादर केलेल्या कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला? ऑप्शन ए उत्तराखंड, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन ए उत्तराखंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 60. कोणता भारतीय खेळाडू T20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा खेळाडू ठरला? ऑप्शन ए कुलदीप यादव, ऑप्शन बी युजवेंद्र चहल, ऑप्शन सी अक्षर पटेल, ऑप्शन डी भुवनेश्वर कुमार. याचा आन्सर आहे ऑप्शन बी युजवेंद्र चहल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 61. कोणत्या भारतीय खेळाडूने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? ऑप्शन ए शिखर धवन, ऑप्शन बी युवराज सिंग, ऑप्शन सी रवींद्र जडेजा, ऑप्शन डी मुरली विजय. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मुरली विजय. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 62. मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला? ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी पाकिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 63. भारताच्या हॉकी संघाचा मुख्य प्रशिक्षकांनी राजीनामा दिला त्यांचे नाव काय आहे? ऑप्शन ए ग्रहम रीड, ऑप्शन बी दिलीप तिर्की, ऑप्शन सी ग्रेग क्लार्क, ऑप्शन डी मिचेल डेव्हिड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ग्रहम रीड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 64. नंदू घाणेकर यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते? ऑप्शन ए साहित्य, ऑप्शन बी शास्त्रज्ञ, ऑप्शन सी संगीतकार, ऑप्शन डी राजकारण. याचा आन्सर आहे ऑप्शन सी संगीतकार. नंतरचा प्रश्न क्रमांक 65. आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी गांधीनगर, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी अलाहाबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन बी गांधीनगर. नंतरचा प्रश्न क्रमांक 66. सध्या कोणत्या पक्षाच्या चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात वाद सुरू आहे? ऑप्शन ए समाजवादी पार्टी, ऑप्शन बी आम आदमी पार्टी, ऑप्शन सी शिवसेना, ऑप्शन डी राष्ट्रीय जनता दल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी शिवसेना. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 67. कोणत्या संघटनेला संयुक्त राष्ट्र परिषदेने जागतिक दहशतवादी घोषित केले? ऑप्शन ए ISIL, ऑप्शन बी लष्कर य तोयबा, ऑप्शन सी इसिस, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ISIL. नंतरचा प्रश्न क्रमांक 68. सध्या कोणत्या देशावर आर्थिक संकट आले आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी बांगलादेश, ऑप्शन डी नेपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पाकिस्तान. नंतरचा प्रश्न क्रमांक 69. कोणत्या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याची गोळ्या झाडून हत्या केली? ऑप्शन ए छत्तीसगड, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी ओडिसा, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ओडिसा. नंतरचा प्रश्न क्रमांक 70. घटनेचा 6वा अनुच्छेद लडाखला लागू करावा म्हणून कोणी उपोषण केले? ऑप्शन ए सोनम वांगचुक, ऑप्शन बी उमर अब्दुल्ला, ऑप्शन सी अण्णा हजारे, ऑप्शन डी शर्मिला टागोर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सोनम वांगचुक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 71. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली? ऑप्शन ए इंद्रजित भालेराव, ऑप्शन बी विठ्ठल वाघ, ऑप्शन सी प्रणव
सुखदेव, ऑप्शन डी प्रजक्त देशमुख. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इंद्रजित भालेराव. नंतरचा प्रश्न क्रमांक 72. महाराष्ट्रातील महापालिकाच्या ई-गव्हर्नन्स निदेशकामध्ये कोणत्या पालकाने प्रथम क्रमांक पटकावला? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी पिंपरी चिंचवड, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी नांदेड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पिंपरी चिंचवड. मित्रांनो, असेच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण यामध्ये संपूर्ण जानेवारी महिन्यातले 4 भागमध्ये MCQ चालू घडामोडी बघितल्या आहेत. तर आपण आता फेब्रुवारी महिन्यातला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.